नमस्कार. आज दासबोधाच्या पहिल्या दशकाचा अखेरचा समास नरदेह स्तवनाचा आपण पाहणार आहोत. आपण फार भाग्यवान आहोत की आपली काहीतरी पूर्वपुण्याई म्हणून आपल्याला नरदेह मिळाला आहे. अगदीच तुलना करायची झाली तर पशुपक्ष्यांशी प्राण्यांशी आपली तुलना केली तर आपण नक्कीच भाग्यवान श्रेष्ठ आहोत. विचारशक्ती भगवंतानी आपल्याला दिली आहे. अगदी नरदेह असणाऱ्यांच्याशी काही तुलना करायची ठरवली तर खरंच थोडंसं आपल्या खालच्या लोकांकडे पाहिलं. गरीब आहेत, अशिक्षित आहेत, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांच्या तुलनेत भगवंताने आपल्याला पुरेपूर उदंड दिला आहे असंही आपल्या लक्षात येतं. तर तसं आपण भाग्यवान आहोतच, कारण आपल्याला रोजची कसलीच भ्रांत नाही आहे. विचारांनी, संपत्तीनी, बुद्धीनी, सगळ्या दृष्टीने भगवंताने आपल्याला उदंड सगळं दिलेलं आहे. आता मरावे परी कीर्ती रूपे उरावे, किंवा समर्थांनी या समासात असं म्हटलं आहे की देहे परमार्थी लाभले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थच गेले. नाना आघाते मृत्यू पंथे. आलेल्याला जायचंच आहे. त्यामुळे जर का आपला हा मिळालेला देह आपण परमार्थाला लावला नाही तर मग व्यर्थच आलो आणि गेलो. कितीतरी येतात आणि कितीतरी जातात. मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? आणि परमार्थी लाभले तर ते परमार्थ म्हणजे काय तो मागच्या वेळेला आपण पाहिला. आधी सांगितलं परमार्थ म्हणजे काय, आणि मग असं म्हटलं की देह परमार्थी लाभले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही लावले तर नाही तरी ते व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यूपंथे. आणि म्हणून या परमार्थाला आपल्याला आपला देह लावायचा आहे असा खरं म्हणजे त्याचा अर्थ. आणि देह नव्हे म्हणजे असं म्हटलं तर हा नरदेह स्वाधीन आहे, पराधीन नाही आहे. आपण ठरवू तसं करू शकतो. आणि म्हणून ते कीर्तीला जावी किंवा परमार्थाला लावावा याचा अर्थ काय? तर याचा अर्थ हा परोपकारी झिजवून कीर्तीरूपे उरवावं. नरदेह हा स्वाधेन सहसा नव्हे पराधेन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तीरूपे उरवावा. काहीतरी दुसऱ्यासाठी करावं आणि आपला देह झिजवावा म्हणजे तो परमार्थी लावल्यासारखं आहे. आणि हे सहज शक्य आहे. कितीतरी प्रकाराने दुसऱ्याच्या मदतीला आपल्याला जाता येतं, करता येतं, सहज करता येतं. त्या मदतीतून आपल्याला काही मिळवायचा हा भाव मात्र ठेवायचा नाही बरं. असा विचार ह्या नरदेहाच्या संदर्भात आपल्याला समर्थ करायला सांगणार आहेत. थोडासा आकाराने मोठा असणारा हा समास आहे आणि त्यामुळे थोडंसं वाटेल पण सोपा आहे. सहज काही काही गोष्टी आपल्या, आणि आपण ना यापूर्वी समास वाचला नसला तरी यातल्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती आहेत की आपल्या या देहामध्ये कोण कोण बिनभाण्याचं राहायला आलं आहे. असा आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की दाताला कीड लागते, डोळ्याला काहीतरी होतं, पोटात काहीतरी होतं, काय जंत होतात वगैरे वगैरे. तर ह्या देहामध्ये कितीतरी मंडळी अशी आपल्याला न विचारता राहायला आलेली असतात. त्याचा उल्लेख समर्थांनी केला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्याला आपण घर वगैरे म्हणतो तर त्या संदर्भात पण भगवंतांनी सांगितले ह्या देहाचं खरं घर कोणतं आहे. मी घर बांधतो, एक नाही दोन घरं, दोन नाही तीन घरं, एका घराची जागा कमी पडते म्हणून आणखी मोठं घर वगैरे वगैरे, ही घरं खरंच माझी आहेत का? असा विचार केला तर समर्थ आपल्याला या समासात समजावून देणार आहेत की अरे आपलं जे घर आहे ना, आपण बोलतानाच म्हणतो अमका अमका माणूस निज धामाला गेला. निज म्हणजे स्वतःचं. ते जे आहे ते स्वतःचं घर आहे. आपण सुद्धा इथे जी घरं घेतो आहे ही भाडोत्री राहायला आलेलो आहोत. नरदेह मिळाला आहे, त्याला वास्तू पाहिजे आणि ती वास्तू आपण इथे घेतली आहे आणि त्याला मी माझं माझं म्हणते वगैरे वगैरे विचार आपल्याला या मोठ्या समासामध्ये समर्थ करायला सांगणार आहेत. काही विचार व्यावहारिक दृष्टीने पाहता आपलंच आपल्याला हसू आणणारे आहेत की खरंच समर्थांचं केवढं निरीक्षण, हे सगळं असं आपल्या बाबतीत घडतं बाबा, आपण असाच विचार करतो असं सगळं मनात येतं. आणि याच देहाला, याच विचाराला, याच मनाला जर परमार्थाकडे नेलं तर त्याचे विचार कसे वेगळे होतात तेही समर्थ आपल्याला आज समजावून सांगणार आहेत. एकंदर थोडा विचार केला तर आपल्या नरदेहाचा म्हणजे हा देह म्हणा किंवा आपली बुद्धी, या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, यातल्या बुद्धीचा आपण
कल्पनातीत विकास करू शकतो. जर ठरवलं तर, माणसाने ठरवलं तर माणूस बुद्धीच्या जोरावर काय वाटेल ते मिळवू शकतो. आता ठरवलंच नाही तर काहीच घडणार नाही, पण ठरवलं तर असं घडू शकतं. बाकी मेंदूच्या संदर्भातल्या विज्ञानाच्या गोष्टीत आपण नाही गेलो तरी चालेल. असं म्हणतात की माणसाचा मेंदू हा वजनाने आणि आकाराने सगळ्यात मोठा असतो. माणसाच्या मेंदूमध्ये विचारांच्या हजारो पेशी असतात आणि त्या सगळ्या पेशींमध्ये असं एक विलक्षण काहीतरी सामर्थ्य असतं वगैरे वगैरे. तर असे नाही, तो काही आपल्याला आहे का नाही हा विचार करण्याचा विषय नाही. विषय असा आहे की ठरवलं माणसाने तर माणूस बुद्धीच्या जोरावर काहीही मिळवू शकतो. आता प्रश्न असा आहे की बुद्धीच्या जोरावर व्यावहारिक पातळीवर काही मिळवू शकलो तर ठीक आहे, अगदी इकडचा डोंगर तिकडे करू शकतो, मान्य आहे आपल्याला. आपण करतोय पारमार्थिक विचार, त्यामुळे आपल्याला असं पाहायचं आहे की इतर कोणाला शक्य नाही, पण माणसाला विचाराच्या, बुद्धीच्या शक्तीवर, सामर्थ्यावर या भगवंताचं सुद्धा स्वरूप काय आहे ते समजावून घेता येऊ शकेल. आणि त्याच्यासाठी परमार्थाचा अर्थ आपण मागच्या वेळेस समजून घेतला. तो जो परमार्थ आहे, तो जो भगवंत आहे, ती जी काही शक्ती आहे, ते जे काही चैतन्य आहे, ते जे काही ब्रह्म आहे, ते जे काही आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व जाणण्याची क्षमता केवळ आणि केवळ माणसालाच आहे. अशा प्रकारचा विचार अगदी मनाशी पक्का करायचा, थोडं हिंमत आणायची, सामर्थ्य आणायचं. आणि समर्थ सांगतात ना की माणसाला बुद्धीच्या जोरावर काही करता येतं, तर आपण सुद्धा खरंच हे स्वरूप काय आहे ते जाणून घ्यायसाठी काय काय करता येईल त्याचा विचार करून समर्थ सांगतील त्या मार्गाने त्यांचं बोट धरून आपण पुढे जायचं. असं आहे की साधारणपणे माणूस म्हटला, आता मी म्हटलं की माणसाला खूप सामर्थ्य आहे, बुद्धीच्या जोरावर तो काही करू शकतो वगैरे वगैरे, पण काहीही करू शकतो. या काहीचा आपण अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून एक माणसाच्या पण 3 अवस्था जाता जाता समर्थ आपल्याला थोडंसं सांगतात की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे असं आहे की पशुसारखी पण एक अवस्था असते बरं का. माणूस विचार करतो, दुसऱ्याला त्रासच देण्याचा विचार करायचा झाला तर मग तो पशु काय, पशूंची विचारांची मर्यादा काय आहे, आहार शय्या भयमैथुनांच्या, बाकी त्यांचं विचार सामर्थ्य नाही आहे. ही जी अवस्था आहे ती जर माणसाने धरली, म्हणजे समजा आपण म्हटलं की दुर्योधन दुःशासन हे स्वार्थी आहेत, आपलं झालं की झालं विचार कराय, तर ह्यांची जी विचारांची अवस्था आहे पशुवत अवस्था आहे. तर त्याचा आपल्याला आपल्या बुद्धीचा विकसित विचार करायचा आहे, चांगल्यासाठी विचार करायचा आहे. त्यामुळे आपल्या बुद्धीला विचार हवा, विवेक हवा, अशी जी अवस्था आहे, मला हे जाणून घ्यायचं आहे, मला हे जाणून घ्या. अर्जुन पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय भगवंताला, आणि त्यामुळे अर्जुनाची जी विचारांची, विवेकाची अवस्था आहे ही आणखी उच्च आहे. आणि ही जी उच्च अवस्था आहे, विकसित होणारी जी अवस्था आहे, त्या अवस्थेला आपण म्हणूया की अर्जुनाची अवस्था. आणि आणखीन संतत्वाची जी अवस्था आहे, म्हणजे खरोखरच म्हणजे श्रीकृष्ण म्हणूया. त्यामुळे दुर्योधन दुःशासन, अर्जुन आणि श्रीकृष्ण असा आपला विचार करता येईल. तर आपण ह्या पशुवत अवस्थेचा विचारच करूया नको. छान नरदे आपल्याला मिळाला आहे आणि खरोखरच भगवंतानी शब्द दिल्याप्रमाणे आपल्या काहीच कमी भगवंतानी आपल्याला ठेवलं नाही आहे. त्यामुळे जसं असतं ना की कबीराचा दोहा आपल्याला परिचित आहे, दुःख में सुमिरन करे सभी, सुख में करे नको आहे. दुःखामध्ये आम्हाला भगवंताचं आठवण होते, सुखात असताना आम्हाला आठवण होत नाही. मग कबीर आम्हाला म्हणतो सुख में सुमिरन करे, तू दुःख काय नको होय, सुखात करा भगवंताचं स्मरण, दुःख येणारच नाही. तर तसं आपल्याला खरंच भगवंताने अगदी योगक्षेमम वहाम्याम दिलेला शब्द आपल्या बाबतीत नक्कीच पाळलेला आहे. त्यामुळे आपली ही जी काही आहे ती विचार विवेक अवस्था आहे, अर्जुनासारखी अवस्था आहे. भगवंतानी म्हणजे भगवंताचं बोट जसं अर्जुनाने धरलं, तसं जर आपण भगवंताचं बोट धरलं तर आपल्यालाही भगवंत काय आहे तो नक्की कळेल. त्यामुळे ह्या ज्या 3 अवस्था आपण म्हटलं त्याची पशुवत अवस्था आपण सोडून देऊया. भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी त्याचं अर्जुनाने जसं बोट धरलं आहे तसं आपण धरूया आणि एका अर्थाने जाऊया. शरीराच्या बाबतीत विचार केला तर आपण निरनिराळ्या शास्त्रज्ञ, म्हणजे जसं अमिबापासून प्रगती होत माणूस झाला, किंवा माकड आणि नकोशाळे अवयव गेले आणि माकडापासून कसा, तर त्याच्यात की आपल्याला शरीरशास्त्रामध्ये शिरायची आवश्यकता झाली. आपल्याला विचारांचा किंवा काय म्हणायचं विवेकाचा विचार करून हे सगळं करायचं आहे. त्यामुळे अगदीच विचार केला तर श्रेष्ठत्व कळण्यापुरतं आपण तुलना करायची म्हटलं तर भगवंतानी या सगळ्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना कितीतरी खऱ्या गोष्टी माणसाच्या तुलनेत दिलेल्या आहेत.
पण त्या सगळ्यांमध्ये वाढ करण्याची जी काही शक्ती आहे, सामर्थ्य आहे किंवा अशी प्रगती करावी असं वाटणं आहे, ते त्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना वाटत नाही. आपलं तसं नाही. आपल्याला बुद्धी दिलेली आहे, ती बुद्धी आणखीन आणखीन विकसित करण्याची आपली क्षमता पण आहे आणि ती बुद्धी विकसित करावी यासाठी जी असणारी शक्ती आहे ती पण भगवंत आपल्याला देतो आहे. म्हणजे अशा मोठ्या उंच उंच टॉवर माणूस बांधू शकतो आहे, पाण्याच्या खाली काही रस्ते काढू शकतो आहे, पाण्याच्या वर काढू शकतो आहे. किती किती माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रगती करू शकतो आहे. मी नेहमी उदाहरण म्हणून सांगते की कोकिळ पक्षी सगळीकडे सारखाच गातो, त्यांनी प्रगती केलेली नाही आपल्याला दिसत. परंतु माणसाचं तसं नाही. माणूस संगीत क्षेत्रामध्ये किती किती प्रगती करू शकतो असं आपल्याला दिसतं. चित्ता अगदी जोरात धावतो. चित्त्याला काय, चित्त्या इतका वेग माणसाजवळ नाही आहे, अगदी मान्य आहे. परंतु माणसाजवळ बुद्धी अशी आहे की माणसाने चित्तापेक्षा वेगात जाणारं विमान तयार केलं आहे की. त्यामुळे असं पशुपक्ष्यांजवळ, प्राण्यांजवळ भगवंतानी त्यांच्या त्यांच्या साठी म्हणून, म्हणजे त्यांचं जे की आहार, शय्या, भयमैथुनांची एवढी जी काही चौकट आहे, त्या चौकटीसाठी लागणाऱ्या गोष्टी भगवंतानी दिल्या आहेत. पण त्याच्यात काही प्रगती करावी असं नाही आहे. तसं नरदेहाचं नाही आहे. माणसाचं विचारशक्ती दिली आहे, त्यामुळे सगळ्या क्षेत्रात माणसाने प्रगती केली आहे. किती किती आहाराच्या, म्हणजे खाण्याच्या वस्तू काय, किती किती काय अलंकार काय, किती प्रकारची घरं काय, किती प्रकारचे वस्त्र काय, काय कुठलंही क्षेत्र काढा, माणसाने त्याच्यामध्ये एवढी प्रगती आपल्याला काही केलेली दिसते की असं वाटतं अगदी सुपर कॉम्प्युटरसुद्धा, म्हणजे आपण स्वतः विज्ञानातले प्रयोग करून काही यंत्र तयार केली नसतील, पण ज्यांनी कोणी केले त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. म्हणजे हे तर आहेच. प्रत्येक माणसांनी काही शोध लावण्याची गरज नसते. काही शास्त्रज्ञ मंडळी खूप परिश्रम करतात शोधात. जसं नेहमी आपण पाहतो की आज मी इतक्या दूर आहे आणि तुम्ही तुमच्या तुमच्या घरात बसून मला ऐकताय. हा जो विज्ञानाने लावलेला शोध आहे त्याचा उपयोग आपण करतो आहे. हे कसं लागलं, ह्याच्यासाठी काय कष्ट लागले, किती परिश्रम घ्यायला लागले, ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सामान्यानं शिरण्याचं कारण नाही आहे. पण माणूस आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर ह्या अशा सगळ्या गोष्टी करू शकतो, एवढं मात्र नक्की. असा सगळा या नरदेहाचं कौतुक कधी आपण समजावून घेतलं आणि या आता पार्श्वभूमीवर येस, माणूस काही करू शकतो अशा एका निर्णयावर आलो. आणि आता जे समर्थ आपल्याला पहिल्या 16 ओव्यामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहे की जर का हे नरदेह इतका छान स्वाधीन आपल्याला मिळाला आहे, तर याच्यातून परमार्थ साधना आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून ते अगदी गोड शब्दामध्ये सांगणार आहेत. मी आपल्याला मागच्या वेळेस असं म्हटलं की खऱ्या अर्थानं परमार्थ स्तवनाच्या ठिकाणी लाजवत ग्रंथाची सुरुवात झाली. आणि त्यामुळे आता आपल्याला याही समासात असं दिसेल की तुम्हा आम्हाला मोठ्या गोड शब्दामध्ये समर्थ सांगतायत, ऐक शिष्या सावधान. नीट ऐक बरं का, सावधानपणे ऐक. आता भविष्य मी सांगेन. मी आता काय सांगतोय ते नीट ऐक. जया पुरुषास जे ध्यान, तयास तेची प्राप्त. काय मिळवायचं ते ठरव, ते मिळणार. जया पुरुषार्थाचे ध्यान असं म्हटलं आहे, तर माणूस आपण ध्यान म्हणजे काय, आपण जे काही ठरवतो, जे काही चिंतन करतो, जे काही आपल्याला हवं असतं तसं तसं तो प्राप्त करू शकतो असं ते आपल्याला सांगणार आहेत. आणि म्हणून सावधानपणे शिष्य ऐक, ठरव आधी तुला नेमकं काय हवं आहे आणि जे काही तुला हवं आहे ते प्राप्त होईल असं ते आपल्याला सांगत आहेत. म्हणजे कमालीचा ध्येयवाद स्वतः समर्थांपाशी आणि ते तुम्हा आम्हाला पण देत आहेत. काय हवं आहे ते ठरव, निश्चितपणाने मिळेल. मला जमणारच नाही, माझ्याच्याने काय होणार आहे, असे शब्दच समर्थांना मान्य नाही आहेत असं आपल्याला दिसेल. म्हणजे प्रयत्नांच्या साह्यानं आणि आपल्याला जी काही विचारशक्ती, विवेकशक्ती, बुद्धी मिळाली आहे त्याच्या साह्यानं आपण आपल्याला जे काही हवं आहे ते करू शकतो असं सांगतात. आता परमार्थिक क्षेत्रात विचार करतो आहे म्हणजे की आपण उपासना करू, जे काही साधना करू, त्याच्यातून आपल्याला जे काही प्राप्त व्हायला हवं आहे ते मिळेल असं सांगतायत. आता याचा अर्थ असा काही मानायचं कारण नाही आहे म्हणजे आपण काही चमत्कार वगैरे करून दाखवू शकू का, तर असा काही विचार करण्याचं कारण नाही. साधनेने, उपासनेने आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करायचं आहे. तर संतसुद्धा चमत्कार करत वगैरे काही नाहीत. ते जे काही करतात ते आपल्यासारख्याला चमत्कार वाटेल असं असतं. ते काही मुद्दाम तशा गोष्टी करतात अशातला भाग नाही. आता असं जरी असलं तरी देखील प्रत्यक्ष आपल्याला तसं आश्चर्यकारक वाटेल अशा गोष्टी घडतात. 9व्या ओवीमध्ये समर्थानेच आपल्याला आपल्या मनात हा विचार येईल म्हणून आधीच सांगून ठेवलं की असं म्हणतो आपण की
मला जे वाटतं आहे ते मी प्रयत्नाने मिळवीन. पण खरंच मग असं का होतं की प्रसंगानुसार खरंच या परमेश्वराने असं काही घडवलं आहे आणि मुद्दाम म्हणजे चमत्कार घडवलेत का? 9व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, "येक भयानकावरी बैसती." आपल्या लक्षात येईल कोणाबद्दल समर्थ बोलत आहेत. "येक अचेतने चालविते, येक प्रेते उठविते." 3 अधचरणात 3 संतांचा उल्लेख समर्थांनी केला आहे आणि पुढे म्हणतात तपोबळे करणे. तपश्चर्येच्या बळावर ह्या तिघांनी 3 गोष्टी केल्याचं आपल्याला माहिती आहे. हे चमत्कार वाटतील अशाच गोष्टी आहेत. काय म्हणतात तर एक भयानकावरी बैसती. चांगदेव हा वाघावर बसून आला. आता शक्य आहे का हो? वाघ हे काही वाहन आहे का सामान्य कोणामुळेचं? पण चांगदेवाचा स्वाधीन होता वाघ आणि वाघावर बसून चांगदेव आले. म्हणून ते चमत्कार वाटेल अशीच गोष्ट आहे. ज्ञानदेवाने भिंत चालवली, एक अचेतने चालविती. भिंत चालवली, हे सुद्धा चमत्कार वाटण्याची गोष्ट आहे. समर्थांच्या चरित्रात कुलकर्ण्यांचं प्रेत उठवल्याची कथा आहे. त्यामुळे एक प्रेते उठवती तपोबळे करून आपल्या तपश्चर्येच्या बळावर, आपल्या साधनेच्या बळावर हे असं घडलेलं आहे. मग प्रसंग परत्वे संतांकडून अशा प्रकारच्या गोष्टी घडल्याच्या आपण ऐकतो. पण हे काही त्यांनी ती शक्ती म्हणून त्याचा वापर केला का? म्हणजे अगदी गंमत म्हणत असेल तर भिंत काय आपल्या दारात कार असते तशी भिंत काय ठेवली होती का ज्ञानेश्वर माऊलीने आणि ते कुणालाही त्या भिंतीवर बसून चालवत होते का? असं नाही आहे त्याचा अर्थ. किंवा समर्थांनी असं त्यांच्या चरित्रात आपण वाचतो की आईला अंधत्व आलेलं होतं आणि खरोखरच समर्थांनी मातेला दिव्यदृष्टी दिली. आता खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती की समर्थांनी प्रत्यक्ष मातेला ही अशी तुमची म्हणजे चर्मचक्षू दिले की त्यांची जी की अंतर्दृष्टी होती त्या अंतर्दृष्टीला तेज दिलं आणि असं लक्षात आलं की आपला मुलगा हा आपल्यापेक्षा समाजाला अधिक हवा आहे, समाजाला त्याची अत्यंत गरज आहे आणि म्हणून त्यांनी हे जे की तू कार्य करतो आहे म्हणजे 12 वर्ष साधनेला बाहेर राहिला, 12 वर्ष देशपर्यटनाला बाहेर राहिला, 24 वर्षांनी हा मुलगा भेटला होता माऊलीला आणि तरी देखील माऊलीने असं म्हटलं आणि ती दृष्टी आली अशा प्रकारचा खरा म्हणजे अर्थ आहे. पण तरीसुद्धा आपण म्हणूया की समर्थांना ही अशी काय कला अवगत होती का? मग अन्य सगळ्या अंध लोकांना पण त्यांनी ती दृष्टी दिली असती ना, चर्मचक्षुची दृष्टी दिली असती वगैरे वगैरे. मुद्दा काय आहे तर हे जे संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला चमत्कार दिसतात ते चमत्कार ईश्वरी इच्छेनं घडलं असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्या मागे त्यांचं तपपूत जीवन होतं आणि काही गोष्टी घडण्यासाठी काही गोष्टींसाठी तसं घडत असेल आपण असं मानूया. चमत्कारांपेक्षा सुद्धा समर्थ मुख्य सूत्र जे सांगतायत ते असं म्हणतात, या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. म्हणजे आता असं आहे की नरदेहाचाच आधार घेऊन त्याच्या आधारे साधना उपासना करून हे जमू शकतं. हे म्हणजे आत्ता सांगितलेल्या चमत्कारांबद्दल बोलत नाही, आपण जे ठरवतो ते घडू शकतं असं त्याला म्हणायचं आहे. या नरदेहाचे संबंध बहुत पावले उत्तम पदे आणि पुढे म्हटलं आहे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. खरंच असं छानपैकी या नरदेहाच्याच मुळे म्हणजे या विचारशक्तीमुळे या बुद्धीमुळे माणूस अशा उत्तम पदाला जातो. पण अहंता जर सोडली तर स्वानंद प्राप्त करतो, सुखी होतो असं ते आपल्याला सांगतायत. एक ऐतरेय उपनिषदामध्ये एक कथा आहे. मी कथा एवढ्यासाठी सांगते की हे जे आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नरदेहाचं महत्त्व, त्याच्यासाठी या उपनिषदातली ऐतरेय उपनिषदातली ही जी कथा उपनिषदामध्ये एक कथा आणि त्या कथेतून असलेला बोध म्हणजे ज्ञान आपल्याला ते देतात. तर ते असं म्हणतात की भगवंतानी काय केलं, ज्ञानेंद्रियांच्या देवता निर्माण केल्या. पण ह्या देवतांना त्यांनी शरीर नाही दिलं. ज्ञानेंद्रियांची एक एक देवता, पण त्या देवतेला शरीर दिलं नाही. मग जेव्हा त्यांना निवडीसाठी ईश्वरांनी मग आता ते कुठं कुठे द्यायचं तर निरनिराळी शरीरं दाखवली की ह्यांनी कुठे हे करायचं. पण सगळ्यांनी ते नाकारलं की नाही नाही हे ह्या शरीरामध्ये नाही राहता येणार. म्हणजे ह्या सगळ्या मगाशी म्हटलं तसं पशुपक्ष्यांच्या ह्याच्यामध्ये आहारशय्या भयमेथूनच्या एवढंच असतं. त्यामुळे ही काही याखेरीज दुसरं काही नसल्यामुळे हे सगळं नाकारलं. पण माणसाचं शरीर जेव्हा दाखवलं तेव्हा मात्र त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं. म्हणजे
ज्यांनी स्वतःला निर्माण केलं आहे त्या निर्मात्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. ईश्वराने हे सगळं निर्माण केलं, त्या ईश्वराचं ज्ञान करून घ्यायचं आहे. त्याची क्षमता, ज्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलं आहे त्या ईश्वराला समजवण्याची जी काही क्षमता आहे ती त्यांनीच निर्माण केलेल्या माणसाजवळ आहे. आणि म्हणून हे जे काही सगळ्या या जगाचं रहस्य जाणून घेण्यासाठी जे काही नरदेह आहे तो नरदेह महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मग त्यांनी त्याला असं म्हटलं की त्या त्या ठिकाणी म्हणजे इंद्रियांच्या ठिकाणी त्या देवता, पण त्या देवता वास कुठे करणार, तर त्याच्यासाठी लागणारा त्यांनी नरदेहच आपल्याला सांगितला. त्याचा विचार आपण केला तर आपल्याला कळेल की ही जी काही ब्रह्मज्ञान आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायचं आहे ते आपल्या माणसाचं ध्येय असलं पाहिजे. आता म्हणजे काय तर उपनिषदामध्ये कानाचा कान, डोळ्याचा डोळा असं वर्णन वाचलेलं आहे आपण. याचा अर्थ असा आहे की ती देवता त्या ठिकाणी आहे. ईश्वराने हा देह निर्माण करताना या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय यांच्या जागी त्या त्या देवतेची शक्ती दिली आहे. तुम्ही किती श्रवणेंद्रिय म्हणजे ह्या कानाला ऐकू येत नाही आहे म्हणून बाहेरचं एखादं इंद्रिय यंत्र लावा, पण त्या यंत्रांनी सुद्धा ज्या देवतेने जातून आपल्याला शक्ती दिली तरच ते ऐकायला येणार आहे असं आपल्या लक्षात येतं. नाही तर बरेचसे म्हणतात नाही हो मी घेतलं आहे पण ते नाहीच आहे मला अजून जमत, असं आपण म्हणतो. त्यामुळे या इंद्रियांना कान जरी असला, डोळे जरी असले तरीसुद्धा त्या त्या इंद्रियांना आणखीन एका शक्तीची गरज असते. मग त्याला तुम्ही चैतन्य शक्ती म्हणा, त्या त्या देवतेची शक्ती म्हणा, पण ती शक्ती असल्याखेरीज त्या शक्तीला मदतीसाठी जसं डोळ्यांची शक्ती कमी झाली आहे मग आपण लेन्स लावू, चष्मा लावू, काही औषधांचा वापर करू आणि डोळ्याची जी दिसण्याची शक्ती आहे ती टिकवण्याचा प्रयत्न करू. पण तरी देखील ज्याला आपण म्हणतो की नाही हो आता व्हिजनच गेले, तर व्हिजनच गेले म्हणजे काय, ती आतून जी शक्ती आहे, देवतेची शक्ती आहे, चैतन्याची शक्ती आहे तीच आता नाही आहे असा त्याचा अर्थ. त्यामुळे असा विचार केला तर आपल्याला हा जो काही नरदेह आहे हा नरदेह या सगळ्या चैतन्य शक्तीमुळे आपल्याला स्वाधीन त्या इंद्रियांची शक्ती आपल्याला मिळते. हा सगळा विचार समर्थाने पहिल्या 16 ओव्यांमध्ये आपल्याला सांगितला आहे आणि आपण किती भाग्यवान आहोत हे आपण लक्षात घेतलं आहे. पुढे काही ओव्यांमध्ये ते आपल्याला थोडासा विचार वेगळा सांगणार आहे. खरं समर्थांच्यापर्यंत असं नव्हतं, म्हणजे समर्थ संप्रदायातसुद्धा स्त्रियांचा विचार केलेला आहे. पण काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की नरदेहातच ईश्वरप्राप्ती होते म्हणजे स्त्री जन्मामध्ये मुक्ती मिळत नाही का, असा काही प्रश्न निर्माण झाला होता. समर्थांनी स्पष्टपणानं उत्तर दिलेलं आहे, पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांची जीवी ऐसी रवे उठाठेवी, हा काही फरक नाही आहे काही. स्त्री पुरुष कोणी असू दे, सगळ्या नरदेह म्हटलं की स्त्री पुरुष सगळ्यांसाठी तो आहे. त्यामुळे सगळ्यांना हे जे काही प्राप्त व्हायला हवं असे विचारशक्ती, विवेकशक्ती आणि जी काही बुद्धी दिली आहे ती भगवंतांनी सगळ्यांना देऊन पाठवली आहे. फक्त पुरुषाला दिली आणि स्त्रियाला दिली नाही असं मानायचं काही कारण नाही आहे. मोक्ष मिळवायचा असेल तर स्त्री जन्मात मोक्ष मिळणार नाही असं पण मानायचं काही कारण नाही आहे. पुरुषांनीच केवळ साधना करायची आणि स्त्रियांनी नाही असं पण मानायचं काही कारण नाही आहे, वगैरे वगैरे. समर्थ कसे आधुनिक विचार त्या काळात म्हणूया, आता तर काही प्रश्नच नाही. आता आपण सगळे बरोबरीचं नातं असं समजून वागतो. पण 350 वर्षापूर्वीसुद्धा समर्थाने स्त्रियांवरती असं थोडंसं आहे की संसाराची जबाबदारी स्त्रियांवर अधिक असते. त्यामुळे तप करणं, साधना करणं अशा सगळ्या गोष्टींना स्त्रियांना वेळ कमी मिळत असावा म्हणून असेल कदाचित. परंतु स्त्रियांना हे क्षेत्रच नाही, मोक्षच मिळणार आहे असं काही मानलं नाही. दुसरं असं आहे की त्यावेळेचं जी समाज परिस्थिती होती, 750 वर्ष यवनांचं आक्रमण आपल्या देशावर होतं, त्याचाही उल्लेख समर्थ करतात की अशा प्रकारे साधना करणं, तप करणं ही गोष्ट स्त्रियांच्या दृष्टीनं थोडीशी कठीण होती. अगदी सीतेला सुद्धा रावणांनी पळवून नेल्याची रामायणामध्ये नोंद झालेली आहे. आणि मग तर समर्थांच्या वेळेला तर कितीतरी अशा गावोगावी घटना घडत होत्या. आणि त्यामुळे पण सुद्धा की काही ठिकाणी असं स्त्रियांनी साधना उपासना करू नये वगैरे वगैरे असं दिलं आहे. एक चैतन्य याच्यामध्ये शिवतत्वानंद म्हणून ते होते,
त्यांनी तर स्पष्टपणानं सांगितलं. ते म्हणाले, अहो जंगलामध्ये म्हणजे आत्ताच्या काळात जंगलामध्ये एखादी स्त्री जर साधनेला बसली ना, किंवा चुकून गेली, रस्ता चुकली, एकटी आहे, असं काही झालं ना, तर ती कदाचित त्या जंगली प्राण्यांच्यातून सुद्धा सुखरूप राहील. पण शहरात जर एखादी स्त्री चुकली तर ती सुरक्षित राहणं कठीण आहे. अगदी टोकाची गोष्ट आहे, पण सद्यस्थितीमध्ये आपल्याला ही भीती आहे. त्यामुळे त्यावेळेला हा अशा प्रकारचा विचार काहींनी मांडला असला तरी समर्थांनी तो अगदी लगेचच बाजूला केला आहे, की स्त्री पुरुष नरदेह असा शब्द वापरला असला तरी साधनेला, उपासनेला, तो जो काही भगवंत आहे त्याचं स्वरूप कळण्यासाठी लागणारी जी काही साधनं आहे ती करायला स्त्रियांना कुठेही बंदी नाही आहे, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणताना म्हटलं आहे, ओवी आहे, अश्व वृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरेल. ते कशा अर्थाने म्हणतात ते आपल्या लक्षात येईल. त्या आक्रमक मुसलमान होते त्यावेळेला, आणि मग त्या आक्रमक मुसलमानांच्या तावडीतून स्त्रीधन पशुधन हे पळवलं जायचं. आणि म्हणून त्यांनी या रांगेमध्ये दासी आणि स्त्रियांना ठेवलं आहे, की त्या पशूंना जसं पळवलं जायचं, उभी पिकं जशी जाळून टाकली जायची, स्त्रियांना मुलींना पळवलं जायचं, धन पळवलं जायचं, अशा सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या त्यावरून त्यांनी लिहिली आहेत, की त्यासाठी म्हणून त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं असं या अश्व वृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी अशा या या रांगेमध्ये स्त्रिया दासी ठेवले. त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने आपण तो घेतला पाहिजे. हेच समर्थ किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जागजी फाकविल्या, किती सुंदर हाल होऊन मेल्या, किती त्या विकिल्या, अशा प्रकारचं वर्णन करतातच की. त्यामुळे ते सगळं लक्षात घेऊन आपण या विचाराकडे पाहिलं पाहिजे. समर्थाने आणखीन एक उल्लेख केला आहे व्यंगाचा, की नरदेह जर काही कमतरता असेल म्हणजे व्यंग असेल तर मात्र अशा प्रकारची साधना उपासना परमार्थ करणं थोडं अवघड जातं. अर्थात याच्यावर पण मात करणारी मंडळी आहेतच. जसं आपण प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, त्यांना प्रज्ञाचक्षूच आपण म्हणतो, कारण त्यांना ते अंध होते पण त्यांच्या प्रज्ञाचक्षू आतले जे चक्षु होते बुद्धिमान होते, त्यामुळे त्यांना डोळे नसले, तुमच्या आमच्यासारखी दृष्टी नसली तरी त्यांना अंतर्चक्षू सगळ्या गोष्टी कळत. संत सुरदासाचं उदाहरण देतात. तो अंध होता पण अंध असला तरी देखील त्याचे अंतर्चक्षू जागे होते असं दिसेल. कुर्मदास नावाचा संत होता, व्यंग होतं त्याला, म्हणजे अपंग होता, पण अपंग असला तरी देखील त्याला पांडुरंगाचं दर्शन झालं होतं, म्हणजे भगवंतच त्याला भेटायला आला होता. अशा प्रकारच्या गोष्टी दिसतात. तर त्यांची साधनासुद्धा भगवंताच्या ठिकाणी पोचते. पण तरी देखील साधना करायची, उपासना करायची तर शरीर स्वस्थ असायला हवं, हे मात्र समर्थ आपल्याला सांगतात. स्त्री असू दे, शरीर मात्र अव्यंग असावं. समर्थांच्या बाबतीत तर आपण असं म्हणू की त्या काळामध्ये वेण्णास्वामींसारख्या अगदी बालविधवा असणाऱ्या स्त्रीलासुद्धा सुखरूप अशा मेलसेच्या ह्याच्या ठिकाणी मठामध्ये त्यांनी मठपती केलं आणि खरोखरच आयुष्याचं कल्याण वेण्णास्वामींच्या केलं. खऱ्या अर्थानं पारमार्थिक कल्याण समर्थाने केलं असं दिसेल. ही जी काही तिच्या जीवनामध्ये पारमार्थिक प्रगती तिला करता आली त्याचं कारण समर्थ होते असं दिसेल. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की पारमार्थिक क्षेत्रामध्ये नर नारी हा भेद नाही असं समर्थ खात्रीने सांगतात. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्णांच्या बाबतीत स्पष्टपणे की त्यावेळी दीक्षा घेणारे स्त्रीकडून दीक्षा घेणारे रामकृष्ण पहिले अवतारी पुरुष होते. रामकृष्णांनी भैरवी जान्हवी या तंत्रमार्गाची दीक्षा देणारी होती ती, पण तिच्याकडून ही दीक्षा घेतल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. किंवा आणखीन जुनं म्हटलं तर मुक्ताबाईने चांगदेवांना, संत विसोबा खेचरांना दीक्षा दिलीच की. अगदी प्राचीन याच्यामध्ये मैत्रेयी, गार्गी, लोपामुद्रा यासारख्या कितीतरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अधिकार, म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनं अधिकार असणाऱ्या स्त्रिया होत्याच की. त्यामुळे हा तर मुद्दा अगदी सहजच आहे की स्त्रियांना समानतेचं ह्या क्षेत्रामध्ये पारमार्थिक क्षेत्रात समानतेची जागा आहेच आहे. पुढे 34 पुढल्या श्लोकांमध्ये समर्थाने एक छानपैकी मगाशी मी उल्लेख केला तसं घराचं रूपक घेतलेलं आहे.
ते म्हणतात की दगडविटांनी आपण घर बांधतो. आता साहित्य बदललं असेल पण मोठमोठे टॉवर होतात. तर आपला हा देह आहे ना, हे पण एक घर आहे. आमचे सुनील दादा आपल्या ह्या घरासंबंधी म्हणताना म्हणत असत की अहो, हे आता आपण जे हल्ली घर बांधतो ना, ह्या घरामध्ये काय झालं आहे, राहणाऱ्या माणसांचे विचार ब्लॉक झालेले आहेत. माणसं अगदी एकमेकांशी संबंध ठेवण्याच्या बाबतीत फ्लॅट झालेली आहेत. काही कोणाशी संबंध नाही, शेजारी कोण आहे माहिती नाही, शेजारच्या सुखदुःखांशी काही संबंध नाही, असं ते फ्लॅट आणि ब्लॉक या हे शब्द वापरून आपल्या विचारांचा, आपल्या भावनांचा आणि एकंदरीत आपले जे संबंध आहेत त्या संबंधावर नेहमी कोटी करत असत. त्याची मला आठवण होते. तसं म्हटलं तर जसं माणूस घर बांधतो तसं या जीवसृष्टीमध्ये पक्षी पण घरं बांधतात. म्हणजे पक्ष्यांपासून माणसांपर्यंत सगळेजणं आपल्या आपल्या निवासाची व्यवस्था करतात आणि ते त्या त्या घराबद्दल म्हणजे माणसाला जरा अधिकच अभिमान असतो असं म्हणूया. पण हा जो काही मंडळी भाडोत्री आपल्याकडे भाडं न देता आपल्याकडे राहायला येतात, त्याचं वर्णन केलं आहे की आपण घर बांधतो. आपण म्हणतो मी घर बांधलं, पण किती उंदीर घरात राहायला येतात, घुशीर घरात राहायला येतात, ढेकूण घरात राहायला येतात, मुंगी मुंगळ्या डोंगळे हे तर काय पाली हे तर मंडळी सहजच येतात. किती किती जरी आपण प्रयत्न केला तरी कुठून त्यांना फट मिळते माहीत नाही. आता आपण अगदी बाहेरच्या बाजूला कबुतरासाठी जाळी लावतो की त्यांनी आत येऊ नये. मग त्याच्यानंतर डासांसाठी आपण बारीक जाळी लावतो की डासांनी पण आत येऊ नये. तरीसुद्धा कुठून कुठे काय बारीकशी जागा मिळते आणि प्रवेश त्यांचा होतो, मुंग्यांचा डासांचा, आपल्याला कळत नाही. त्यामुळे ही सगळी मंडळी आपल्याकडे राहायला येतातच येतात आणि त्याची खूप मोठी यादी समर्थाने आपल्याला या समासात दिली आहे. समास वाचला की आपल्याला कळेल. मुद्दा एवढाच आहे की ज्याला मी माझं घर म्हणते, लाखो रुपये खर्च, लाखो पण आता म्हणायचं कोटी कोटी रुपये खर्च करून आपण आपलं घर असं म्हणतो आणि ही सगळी मंडळी अनधिकृतपणानं आपल्या त्या घरामध्ये राहतात. कधीकधी जरा थोडीशी मुभा दिलीच समजा आपण तर चिमणीसुद्धा आत येते, कुठल्या तरी हॉलमधल्या फोटोच्या मागे गवताच्या काड्या गोळा करते आणि अनधिकृतपणे आपलं घर तिथे पण तयार करते की असं. याचा अर्थच असा आहे की माणसाने मी माझं घर बांधलं आहे असा काही अभिमान धरू नये आणि समजा तो धरायचा झाला तर मग इतरांच्यात आणि आपल्यात तसा काही फरक नाही. पशुनिदान थोडे अज्ञानी तरी आहेत, त्यामुळे त्यांना जर अर्थात त्याला जो अभिमान नाही. दरवर्षी कावळे वेगवेगळ्या घर बांधताना दिसतात, चिमण्या वेगवेगळ्या ठिकाणी घर बांधताना दिसतात. सगळेजण आपापलं घर तो सीझन संपला की पुन्हा दुसरीकडे बांधायला तयार असतात. आपण या सगळ्याचा थोडासा बारकाईने विचार करावा आणि समर्थ आपल्याला सांगतात की माऊलींनी जसं म्हटलं की हे विश्वाची माझे घरं, अशा प्रकारचा विचार आपण मनात आणावा, अशी व्यापक भूमिका आपण मनामध्ये धारण करावी की हे सगळं ठीक आहे, माझ्या निवासासाठी, माझ्या सुखासाठी मी हे घर बांधलं आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे, मी सगळ्यांना नेहमी वाक्य सांगते की हे विश्वाची माझे घर आहे, तर व्यापक दृष्टिकोन ठेवाच, चांगलीच गोष्ट आहे. पण ते जमेपर्यंत निदान माझं हे घर तरी विश्वाचं आहे असं करा. येऊ दे सगळ्यांना आपल्याकडे, राहू दे आपल्याकडे सगळ्यांना या म्हणा, आपलं म्हणा, असं तुम्हाला करता येईल. अशा प्रकारचा विचार जरी मनात आणला तर हे सगळ्यांचं आहे असा विचार समर्थ करायला सांगतात. सावरकर अंदमानच्या तुरुंगात होते. त्यांची पत्नी त्यांना भेटायला आली तेव्हा सावरकरांनी जे वाक्य तिला सांगितलं होतं ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. सावरकर त्याला असं म्हणाले, 4 काटक्या गोळा करून घर बांधणं किंवा 4 चूल बोळकी गोळा करणं किंवा प्रजोत्पादन करणं, हे सगळं याला जर संसार कोणी म्हणत असेल तर हा संसार चिमण्या कावळीसुद्धा करतात. आता याचा अर्थ माणसाचं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. नुसतं कुटुंब, घर, आपली मुलं ह्याच्या भोवतीच राहणं हे काही माणसाला शोभणारी गोष्ट नाही असं सावरकरांना म्हणायचं होतं. त्यामुळे आपण आपल्या सगळं काय घर बांधायचं नाही का, आपल्या मालकीचं घर ठेवायचं नाही का, तर ठेवायचं, त्याचं ममत्व बाळगायचं नाही, हा त्यातला खरा अर्थ. घराचं ममत्व बाळगणाऱ्यांना समर्थ यामध्ये आपल्याला कठोरपणे सांगतात की समस्त म्हणजे घरं माझे, तर म्हणजे सगळ्यांना म्हणलं हे घर माझं आहे. पण समर्थांच्या पद्धतीनं तुम्हा आम्हाला आपलं घर म्हणणार ना, म्हणजे तुम्हा आम्हाला काय म्हटलं आहे,
जे मूर्ख असतात तेच हे घर माझं माझं म्हणतात. समस्त म्हणतील घर माझे, हे मूर्खचे म्हणे माझे माझे. समस्तांमधले जे मूर्ख आहेत ते सगळे म्हणतात हे घर माझं आहे माझं आहे. शेवट जड झाले ओझे टाकिता देश. शेवटी आपल्याला टाकूनच जायचं असतं, गाव सोडून घर सोडून सगळं सोडूनच जायचं असतं. मग अवघी घरे भंगली, गावाची पांढरी झाली. गावाची पांढरी होणं याचा अर्थ गाव ओस पडणं. हे समर्थ त्यावेळेच्या परिस्थितीला धरून आपल्याला सांगतात. खरोखरच गावाच्या गावं ओस पडायचे. असं काहीतरी आक्रमण व्हायचं की लोक बिचारे गाव सोडून पळून जायचे. तसं आपण आता म्हणतो की खरोखरच काश्मीरमधली लोक आपलं घरदार शेतीवाडी सगळं सोडून निघून आली. हे ओस पाडणं, पांढरी पाडणं म्हणजे काय, तर अवघी घरे भंगली. किती घरं तोडली फोडली जाळली गेली, कित्येक घरं सोडून आले. मग ते गृही राहिली अरण्यामध्ये. आणि मग असं अरण्यासारखंच आहे ना, असं घडलं. त्यावेळी ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती. जन्म 2 दिवसाची वस्ती कोठेतरी करा. आणि मग हा विचार करावा. आणि घर घर न करता आपण फार मोठा छान नरदेव घेऊन आलो आहे, तर त्याचा विचार करू. ह्याच्यातून आपल्याला खरंच ह्या जन्ममृत्यूच्या शोधून सुटता कसं येईल, पारमार्थाचा विचार करता येईल, ईश्वराला कसं ओळखता येईल याचा विचार करावा असं ते आपल्याला सांगतात. पण आपल्याला ना अगदी आता दीडदमडीच्या म्हणवत नाही हो, कोटी कोटी रुपये आपण घातलेले असतात. पण खरोखरच सगळ्या आयुष्याची मिळकत खर्च करून घेतलेल्या घराबद्दलचा अभिमान खूप असतो. आणि तो सगळा अभिमान आपल्याला इथेच सोडून जायचं असतं. ही मात्र गोष्ट खरी आहे. एका कवीने वर्णन केलं आहे. खरं म्हणजे वर्णन काही चांगलं नाही, आपल्याला आवडत नाही खरं, पण परिस्थिती खरी आहे मानलं तर. शेणामध्ये बांधुनी वाळे, नांदिती त्यात शेण किडे. आपल्याला त्यांनी असं म्हटलं आहे की असं वाडे बांधतात आणि तिथे तिथे त्याच्यातच राहतात, शेणातच राहतात, असं सगळं झालेलं आहे. खरं आहे. एका प्रल्हाद महाराजांच्या चरित्रातली गोष्ट सांगतात की एका माणसाने छान मोठं घर बांधलं होतं, बंगल्याच्या बंगला बांधला होता. आणि त्याला असं वाटलं की साधारण आपण नवीन घर घेतलं ना, स्वाभाविक येणाऱ्या जणाला आपण सगळं दाखवतो की त्यात आपल्याला बरं वाटतं. 4 माणसांना त्यात काही चुकीचं आहे अशातला काही भाग नाही. तर तसं यांनी घर मोठा बंगला बांधला होता. आणि प्रल्हाद महाराज गावात आले होते. त्याला असताना असं वाटलं की आपण महाराजांना त्यांचे पाय आपल्या घराला लागू देत, म्हणून त्यांनी महाराजांना बोलावलं आणि घर दाखवलं, सगळीकडे फिरून दाखवलं. कशी प्रकाश योजना आहे, कुठे कुठे कसं कसं बांधलेलं आहे, पाण्याची टाकी कुठे बांधली आहे, शयनगृह कुठे आहे, बाथरूम कुठे आहे, अमुक कुठे तमुक कुठे, किचन कुठे, असं सगळं मोठ्या हौसेनं सजवलेला सगळा भाग प्रल्हाद महाराजांनी दाखवल्या. आणि स्वाभाविकच काय बोलण्याच्या ओघामध्ये असेल, पण सगळं आपल्या घराचं कौतुक करता करता खरं म्हणजे विचारायला नको होतं, पण सहजपणे त्या गृहस्थांनी महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही कुठे राहता, तुमचं घर कुठे आहे. महाराजांनी इतकं छान उत्तर दिलं. उभेच होत्यामुळे टेरेसवर तेच बघत होते. आणि ते म्हणाले की अहो, ही पृथ्वी आहे ना, हे माझं घर आहे. हा सूर्य आहे ना, हा आमचा इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, बिल नाही पाठवत आम्हाला. हा चंद्र आहे ना, हा आमचा नाईट लॅम्प आहे. ह्या नद्या वाहत आहेत ना, ही आमची वॉटर सिस्टीम आहे. ही सगळी हिरवळ गवत हे जे आहे ना, हे आमचं शयनगृह आहे. ही रामरायाचे चरण आहेत ना, ही माझी उशी आहे. आता हे सगळं प्रल्हाद महाराजांच्या तोंडचं वर्णन ऐकून तो ग्रस्त जो काय उशाळायचा तो उशाळला. मुद्दा काय, तर हे प्रल्हाद महाराज आणि या गृहस्थ आपण बाजूला ठेवूया. आपण विचार करूया की खरंच आहे की आपण घर घर म्हणतो आहोत, परंतु खरा जर विचार करायचा झाला तर आपलं स्वरूप ओळखायचं असेल तर असा सगळ्यामध्ये असणारा जो ईश्वर आहे त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपण हे जेव्हा असं विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे, भगवंतांनी आपल्यालाच ही जी काही बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा विचार करायला हवा. जसं आपण बांधलेल्या घरामध्ये मग अशी म्हटलं अनेक प्राणी राहतात, तसं आपल्या ह्या देहामध्ये सुद्धा अनेक प्राणी राहतात. याचा पण विचार समर्थांनी केला आहे. कीड लागे दातांसी, कीड लागे डोळ्यासी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरते. किंवा जन्मून देह पाळिले ते अकस्मात व्याघ्रे नेले, का ते लांडगीचं बक्षेली बलात्कारे. काही वेळा असे प्रसंग पण येतात आणि असं पण घडतं. त्यामुळे घर काय किंवा देह काय, थोडक्यात समर्थांना सांगायचं की यावर आपला हक्क नाही आहे. आपण आपलं आपलं जरी म्हणत असलो तर याच्यावर आपला हक्क काही नाही.
एकनाथ महाराजांचं एक ओवी आहे, ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, पक्षी येतो अंगणी पांथस्त येतो आपले घरी. म्हणजे काय काय आहे तर आपला हे नाही कसं असावं, तर तो पांथस्त येतो ना आपल्या घरी, तो काही म्हणतो का हो, पक्षी तहानेने पाणी ठेवलेलं आहे, पक्षी येतो पाणी पण जातो, की आपलं म्हणत नाही. तसं आपण आपल्या संसारात असावं. जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आपण त्यात ममत्वाने अडकून पडू नये, आपण अलिप्तपणानं राहावं असं महाराज आपल्याला सांगताय. म्हणजे काय तर घर असू द्या, पण माझं असं म्हणू नका, भगवंताचं आहे असं म्हणा. मुलं बाळं असू द्या, पण माझी आहेत असं म्हणू नका, भगवंताची आहेत, भगवंताची कृपा आहे असं म्हणा. तसं आपलं शरीरसुद्धा माझं आहे असं म्हणू नका, सगळ्यांच्या भगवंताच्या, सगळ्या समाजाच्या, सगळ्यांच्या सेवेसाठी ते आहे, त्या भगवंताने मला दिलं आहे अशा प्रकारचा विचार करा. आपल्या सगळ्या गोष्टीवर आपला हक्क आहे असं सांगू नका, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ. एकदा जनक राजाच्या राज्यातली गोष्ट सांगतात, की एका जनकाचं राज्य होतं आणि एका ब्राह्मणाने काहीतरी अपराध केला. तर न्यायाधीशानं त्याला हद्दपारीची शिक्षा दिली, की ह्या राज्यात तू राहायचं नाही, हद्दपार व्हायचं. ब्राह्मण पण हुशार होता. आता जनकाच्या राज्यात राहायचं नाही अशी त्याला हे दिली. काय होतं काही वेळा असं असं जी लबाड माणसं असतात ना, त्या लबाडी करणाऱ्या माणसाची बुद्धी तसंच काम करते. मी असं म्हटलं की तो ब्राह्मण मोठा बुद्धी होता, पण त्याला ह्या न्यायाधीशांनी आपल्याला दिलेल्या शिक्षेतून काहीतरी मार्ग काढायचा होता ना, त्यामुळे त्यांनी हे केलं की ठीक आहे, म्हणजे राजाची सत्ता जिथे 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 आहे तिथे त्याच्या बाहेर मी जायचं, हद्दपार केलं म्हणजे राजाच्या सत्तेच्या बाहेर, असं न्यायाधीशांनी दिलेली शिक्षा होती. तर मग त्यांनी अशी विनंती केली न्यायाधीशाला, की माझी एक शेवटची इच्छा आहे, मी हद्दपार होतो तुमच्या तुमच्या शिक्षेप्रमाणे, पण मी एकदा जनक राजाला भेटू का. न्यायाधीशांनी मान्य केलं, हरकत नाही म्हणे. आणि मग हा ब्राह्मण जनक राजाला भेटायला आला आणि जनक राजाला भेटून त्यांनी आपली चूक सांगितली, न्यायाधीशांनी सांगितलेली शिक्षा सांगितली. आणि पुढे असं त्याला जनक राजाला विचारलं, की मला आता एकच सांगा, की कुठपर्यंत आपली सत्ता आहे, ते कृपा करून मला सांगा, म्हणजे मग मला देश सोडून, म्हणजे तुमची जी काही सत्ता जिथंपर्यंत आहे तिथपासून मला जाता येईल. प्रश्न जेव्हा त्यांनी ऐकला जनक राजाने, तेव्हा जनक राजा गंभीर झाले. काही काळ त्यांनी डोळे मिटून शांतपणे विचार केला आणि म्हणाले, माझी सत्ता माझी सत्ता तसं पाहायला गेलं तर माझ्या देहावर देखील माझी सत्ता नाही आहे. तेव्हा कुठल्या क्षणी माझा देह पडेल हे मला माहिती नाही. मग ही सारी भूमीसुद्धा खरं म्हणजे परमेश्वराचीच आहे, ही माझी आहे, तर ही माझी सत्ता कुठेच असायचं कारण नाही, मी कोण, असं अंतर्मुख होऊन जनक राजाला वाटलं. आणि का जनकाच्या या उत्तरातून आपण बोध घ्यायचं आहे, की माझी सत्ता म्हणजे काय, माझ्या देहावर माझी सत्ता नाही, माझ्या संपत्तीवर माझी सत्ता नाही, माझ्या मुलाबाळांवर सत्ता नाही. आपण या ममत्वाने त्यांना बांधून टाकल्यामुळे आपली सत्ता सगळीकडे आहे असं आपल्याला वाटतं आणि म्हणून गडबड होते. एक अशी गमतीशीर गोष्ट सांगतात. एकदा काय झालं, एका गावामध्ये आग लागली कुठल्या तरी घराला आणि लोक मोठमोठ्याने ओरडायला लागले. तर त्याच्या तिथे उभा असणारा एक माणूस आक्रोश करायला रडायला लागला. मग शेजारी उभ्या असणारे म्हटलं, अहो काय झालं तुम्ही असं, तर म्हणाले, अहो हे घर माझं होतं, आता हे घर माझं होतं म्हणून रडायला येत आहे, इतकी लोकं होती, त्यांचं काही घर नव्हतं ते, हा एक म्हणजे दुःख व्यक्त करत होते, अरे रे वाईट झालं, कोणी मदत करत होतं वगैरे वगैरे. पण ह्याचं घर असल्यामुळे ह्याला जे दुःख होतं ह्याच्यासारखं दुःख बाकीच्या नव्हतं. तेवढ्यात एक शेजारचा माणूस म्हणाला, अहो तुम्ही रडू नका, तुमच्या मुलानं हे घर विकलं होतं, मला चांगली माहिती आहे. ताबडतोब ह्याचं ते जे काही रडणं होतं ते थांबलं आणि क्षणभर त्याला वाटलं, की चला बरं झालं आपल्या मुलांनी घर विकलं होतं आणि किंचित का होईना ते दुःख त्याचं थोडं कमी झालं, सुखावला तो आणि रडणं त्याचं थांबलं. आता हे सगळं जे की होतं ते घर जळतंय म्हणून होतं का ममत्वामुळे होतं ते आपल्याला कळलं. थोडा वेळ गेला आणि मुलगा त्यांचा तिथे आला. मुलाचा चेहरा म्लान होता. तेव्हा वडिलांनी मुलाला विचारलं, काय झालं रे यार, तू घर विकलं होतंस नाही? तर म्हणाला, हो घर जळलं आहे. तेव्हा तो आता
ज्यांनी घर विकत घेतलं तुम्हाला मी आता पैसे देईन, तिने सगळे पैसे दिलेच नव्हते, त्याला जळलेल्या घराचे काय पैसे द्यायचे, त्यामुळे आता तो पैसे देणार नाही. पुन्हा हा माणूस रडायला लागला, पुन्हा ते ममत्व सुरू झालं. आता याचा अर्थ काय की रडण्याचा संबंध घराशी आहे का ममत्वाशी आहे? या प्रसंगातून ते आपल्याला सांगतात की शाश्वत गोष्ट जी आहे त्या शाश्वत गोष्टीचा विचार करा. परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपण काय करायला हवं तर आपल्याला ह्या सगळ्या खोट्या गोष्टींमध्ये न रमता शाश्वत काय तिथे जायला समर्थ सांगतात. मग ते करण्यासाठी काय करायला पाहिजे, ते ममत्व काढायला पाहिजे. आणि ममत्व काढायचं म्हणजे काय करायचं तर हे विश्वाची माझे घर आहे असं म्हणायचं. आहे तोपर्यंत ह्या नरदेहाकडून भगवंताचं काम करून घेईन अशा प्रकारचा विचार करून या नरदेहाचा विचार करायचा नाही, तर जे निजधाम आहे तिथे आपल्याला जायचंच आहे. रवींद्रनाथ टागोर आपल्याला मुलांचं उदाहरण देऊन सांगतात की ती लहान मुलं असतात ना, समुद्राच्या काठी वाळूमध्ये छानपैकी किल्ला करतात, काहीतरी त्या किल्ल्याला भुयार करतात, रस्ते करतात, छान छान किती किती खेळ करतात, घरं बांधतात आणि मग हे सगळं त्यांचं छान आनंदाने चाललेलं असतं. पण जेव्हा केव्हा आईची हाक येते आणि त्यांना जायचं असतं तेव्हा एक क्षणभर पण ते विचार करायचे, मस्तपैकी त्या केलेल्याच्या उड्या मारतात आणि जातात पण निघून. हे जसं होतं कारण त्याला माहीत असतं ही एक गंमत आहे, थोड्या वेळापुरती आहे, हे सगळं काही कायमचं नाही आहे. अशा प्रकारचं हे देह म्हणजे आपलं घर नसून आपलं जे खरं घर आहे त्याचा विचार आपण करायचा आहे. ते आपलं निवासस्थान आहे, ते आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाचं आत्मदर्शन व्हावं, ते आपल्याला कळावं, यासाठी भगवंतानं ही विचारशक्ती, ही बुद्धी, हा नरदेह आपल्याला दिलेला आहे. म्हणून समर्थांनी देहे परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थाशी गेले, नाना आघाते मृत्यूपंथे असं आपल्याला म्हटलं आहे. म्हणजे खरं आपल्या मानवी जीवनाचं सार्थक व्हायला हवं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर इंद्रियांचे चोचले नाही पुरवायचे, केवळ आत्मसाक्षात्कार करून घ्यायचं, जीवनाचं सार्थक करून घ्यायचं, म्हणजे ते जे काही आत्मज्ञान आहे ते समजून घ्यायचं हेच आहे. समजा बहुत जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याय. असं पुढे आपण पुढल्या 11व्या दशकामध्ये आपल्याला पुन्हा एकदा नरदेहाचा विचार करायचा तेव्हा समज सांगणार आहे. आणि तेव्हा ते आपल्या प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक. नेमकं काय ते करावं जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होते. म्हणजे आपल्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करायचं आहे ना, तर दोन्ही करण्यासाठी काय करावं, प्रपंच नेमकं करावा, कर्तव्याच्या कसोटीवर घासून सगळा प्रपंच नीटपणे करावा आणि पाहावा परमार्थ विवेक. प्रपंच करता करता परमार्थ व्हावा किंवा प्रपंच आपोआप होतो, परमार्थ मुद्दाम करावा. आणि मग हे दोन्ही कसं होतं सार्थक, दोन्ही गोष्टी कशा नीट होतात ते आपल्याला कळेल. दुसरं असं आहे की नीतिन्यायाचा विचार केला तर तो पण फक्त नरदेहातच आहे. नीतिन्यायाचा विचार करायचा म्हणजे काय करायचं, चांगलं काय, वाईट काय, बरोबर काय, चूक काय, हे कोणी ठरवायचं? नरदेहामध्ये या गोष्टी ठरवलेल्या असतात. म्हणजे हे कळण्यासाठी फक्त उदाहरण आपण देऊ शकतो की पशुयोनीमध्ये समजा असं झालं की एखाद्या सिंहानं हरीण मारलं तर ठीक आहे ना, त्याच्यामध्ये काही अनितीने वागला तो असो, मांजरानं उंदीर मारला तर ते काही अनिती होत नाही, त्यांचं ते कामच आहे, त्याला काही कोणी चुकीचं म्हणत नाही. पण माणसाने नीतिन्यायाने वागलं पाहिजे. किंवा देवयोनीचा विचार केला तर देवयोनीमध्ये स्वर्गामध्ये काय अप्सरा असतात, वंद्याचे सरोवर असतात. तर ह्या देवयोनी आणि पशुयोनी या माणसाला नाही स्वीकारून चालणार. माणसासाठी ह्या दोन्ही गोष्टी त्याज्य आहेत. माणसाने नाही अप्सरांसारख्या भोगांचा पण विचार करायचा आणि नाही दुसऱ्याला त्रास होईल असं वर्तन पण करायचं. साधकाच्या दृष्टीनं जो काही विचार करायचा आहे तो नीतिन्यायाला धरून आपलं आचरण असलं पाहिजे, असा विचार पण आपल्याला ते सांगतात. म्हणजे माऊलींची एक ओवी आहे, स्वर्ग नरक वाटा चोरांच्या, असं म्हणतात. ते लक्षात घ्यायचं की चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, योग्य काय, सार काय, असार काय, स्वर्ग काय, नरक काय, पाप काय, पुण्य काय, हे सगळं नरदेहाच्या संदर्भात आहे. नरदेहाच्या संदर्भापेक्षा म्हणण्यास सुद्धा जो माणूस विचार करतो आहे
ज्याला खरंच विचाराच्या सामर्थ्यावर आपलं जीवन परमार्थाला लावायचं आहे, त्याच्यासाठी या नीतिन्यायाच्या मर्यादेच्या गोष्टी आहेतच. त्यामुळे साधकाने हा विचार करावा. आणि मग त्यासाठी भगवद्गीतेमध्ये जसं आपल्याला निष्काम कर्म करायला सांगितलेलं आहे, तसं निष्काम कर्म करावं. चांगलं म्हणजे सत्कर्मच करायचं, आणि ते समजा सकामं केलं, चांगलं काम केलं, पण काहीतरी कामाला मनात ठेवून केलं, असं झालं तर कदाचित स्वर्गप्राप्ती होईल, पण पुन्हा क्षीरे पुण्यमर्त्य लोकं विश्रांती असं होईल. म्हणून ते निष्काम कर्म करा असं आपल्याला सांगतात. विवेकाच्या संयमाच्या बळावर आपण निष्काम कर्म करावं, नरहृदय छान स्वाधीन मिळालेल्याच आहे म्हणून. आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर आपल्याला काही अर्थानं ह्या नरहृदय आहे म्हणून हे सगळं आपल्याला करता येणार आहे, असं आपण त्या नरहृदयाबद्दल कृतज्ञ राहू. कीर्तनकार नेहमी एक गंमतशीर गोष्ट सांगतात, परिचित आहे सगळ्यांच्या, पण पुन्हा पुन्हा ती आठवण्यासारखी किंवा त्याच्यातून बोध घेण्यासारखी आहे. आता ह्या ज्या कीर्तनकार ज्या कथा सांगतात ना, त्याच्या मागे ना खरा अर्थ असतो. कीर्तनकार गोष्ट सांगतात की साधारणपणानं माणसाचं आयुष्य हे 100 वर्ष असतं असं आपण म्हणतो. पण जेव्हा ब्रह्मदेवाने हा माणूस निर्माण केला ना, तेव्हा सगळ्या जीवांना म्हणजे पशु पक्षी प्राणी जे काही 84 लक्ष योनी जीव होते, त्या सगळ्यांना ना ब्रह्मदेवाने 20च वर्ष म्हणे आयुष्य दिलं. माणूस मोठा बुद्धिमान, आता आपण पाहिलं ना की सगळ्यांमध्ये माणूस बुद्धिमान आहे. त्या माणसाने विचार केला की हे काही बरोबर नाही, 20च वर्षाच्या आयुष्यात असं आपण काय मिळवणार. म्हणून माणूस ब्रह्मदेवाकडे गेला, म्हणाला सगळ्यांना सारखं हे देतोय, हे काही बरोबर नाही आहे. आम्हाला 20 वर्षामध्ये काहीच नाही, पुरणारच नाही ना 20 वर्षाचं आयुष्य. मग ब्रह्मदेवाला तर मला तर नाही बाबा काही असं करता येणार, तुम्ही असं करा, कोणाकडून तरी उसणं मागून घ्या. कीर्तनकार छान रंगून गोष्ट सांगितलं. मग कीर्तनकारांनी त्याला सांगितलं की तुम्ही, मग यांनी विचार केला की काय करावं बरं. गाढव नुसताच आपला, त्याला बुद्धी नाही आणि नुसतंच आपलं ओझं वाढण्याचं काम. त्यामुळे गाढवाला म्हणूया काय करायचं आहे, तो चाबकाचे फटके खायचे, गाढव असते, त्यापेक्षा तू तुझं आयुष्य दे. म्हणून ते गाढवाकडे गेले. तर गाढव आता गाढव कसं म्हणावं त्याला, तो बुद्धिमान निघाला. तुम्हाला घे माणसा तुला हवायला. आणि खरोखरच आपण पहिली जी 20 वर्ष होती ती आपल्याला भगवंतांनी दिलेली आहे, तेव्हा आपण सगळं ज्ञान संपादन करणार असतो. आणि नंतरची 20 ते 40 वर्ष जे आपल्याला दिली आहेत ना, ती गाढवाने दिली आहेत. त्याला आपण म्हणतानाच म्हणतो गद्धे पंचवीशी. तो जो कालावधी आहे तो गद्धे पंचवीशीचा असतो. काय करतात काही कळत नाही, बरोबर काय चूक काय, आपलंच बरोबर आहे असं वाटतं. आणि याचं कारणच आहे की ते गाढवाकडनं घेतलेली 20 वर्ष आहेत. मग माणसाच्या लक्षात 40 वर्षासारखी पुरेशी नाही आहे. मग काय करावं, मग आता आणखीन कोणाकडे जावं. म्हणून मग माणूस बैलाकडे गेला आणि बैलाला म्हणाला की तुला काय करायचं एवढं आयुष्य, तुझी 20 वर्ष आम्हाला दे. मग बैलाने पण दिली. आणि मग 40 ते 60 आपलं जे आयुष्य असतं ते आपल्याला बैलांनी दिलेलं असतं. बैल जसा नुसता कष्ट करतो तसं बैलासारखे कष्ट माणूस करतो. प्रपंचाच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, मुलांचे शिक्षण, मुलींच्या विवाह, घर हवं असतं मोठं, निरनिराळ्या गोष्टी, एक नोकरी पुरत नाही, आणखीन काहीतरी जोडीला करतो. असं ते सगळं 40 ते 60 या वयामध्ये माणूस करतो, बैलासारखा कष्ट करतो. कारण ते आयुष्य बैलाकडूनच आपण घेतलेलं आहे. आता 60व्या वर्षी तरी तृप्त व्हावं ना माणसाला, बस झाला आता. पण माणसाला तृप्तीने माणूस म्हणतो एवढे दिवस असेच गेले, एवढ्या आयुष्याचं कष्टातच गेलं, तर आता तरी आपण मग आता कोणाकडे जायचं. म्हणून म्हणे कीर्तनकार सांगतात माणूस गेला कुत्र्याकडे, त्याला तुझी आयुष्य, कुत्रा मला ओके ठीक आहे. म्हणून कुत्र्याने त्याचं आयुष्य माणसाला दिलं. आणि 60 ते 80 ही 20 वर्ष कुत्र्यासारखं प्रामाणिकपणानं माणूस घर राखतो. म्हणजे आत्ताच्या याच्यात बोलायचं झालं तर नातवंडाला शाळेत पोचवणं, क्लासला पोचवणं, आणणं, घराचे रक्षण करणं, अशा सगळ्या गोष्टी. आणि कुत्र्याच असा लिपचूप पडून असतो दारामध्ये, तसं गुपचूप पडून राहायचं, काम फक्त प्रामाणिकपणे करायचं, कारण आपण ते कुत्र्याकडनं आयुष्य घेतलेलं आहे असं आपल्याला सांगतात. आणि मग आता 80 वर्ष तरी रामराम म्हणावं ना, पण तरी देखील माणूस तृप्त होत नाही. आणि मग माणूस आता कुठे शोधायचं, कोणीच त्याला देत नाही. मग घुबडाकडे जातो आणि घुबड त्याला
त्याचं आयुष्य देतो. 80 ते 100 हे जे माणसाचं आयुष्य असतं ते कीर्तनकार सांगतात, अहो काय करणार, रात्र झोप येत नाही. घुबडाचं ते असतं, रात्रभर ते झोपत नाही, ते झाडावर जागच असतं. तसा हा म्हातारा माणूस रात्र जागा असतो. गमतीचा भाग जाऊ दे, मुद्दा काय, तर माणसाला कुठेतरी समाधान पाहिजे, कुठेतरी तृप्ती पाहिजे, ही नसते. आणि म्हणून कीर्तनकाराच्या गोष्टीसारखं हे घडतं आणि सगळं आयुष्य असंच वाया जातं. ते जाऊ नये म्हणून काय करायचं, तर आपल्या बुद्धीचा, विचाराचा, विवेकाचा खरा उपयोग आपण करून घ्यायचा. नरदेह वाया नाही घालवायचा. शतवर्षे वय नेमिले, त्यात बालपण नेणता गेले, तारुण्य अवघ्या वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. आता भगवंताचा योग कोणी कळे. आता जे 100 वर्षाचं आयुष्य गेलं त्याचं 2 ओव्यांमध्ये समर्थांनी वर्णन करून सांगितलं की असलं 100 वर्षाचं आयुष्य तरी बालपण असंच वाया जातं, तारुण्य असंच विषयांकडे जातं, वृद्धपणी निंद्या रोग होतात आणि कर्मभोग भोगावे लागतात. भगवंताचा योग काही येत नाही, असं होता उपयोगी नाही. खरोखरच वाया आयुष्य जातं, ते वाया जायला नको असेल, विकलांग अवस्थेमध्ये राहायला नको असेल, इंद्रिय भोगण्यात सगळा काळ जायला नको असेल, तर काय करावं ते आपल्याला समर्थ सांगतायत. समर्थांची काही वेळा भाषा थोडीशी तिखट आहे. समर्थांनी वेळे लोक मरोमरो जाती, वडील गेले हेची प्रचिती, जाणत निश्चिती काय मानिले. अहो हे सगळं आपण बघतो ना, अनेक मोठी लोक जातात, मग त्यांचं बघून तरी आपल्याला शहाणपण सुचायला हवं. आणि आपण तरी कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे की आपला वेळ व्यर्थ वाया घालवायचा नाही. आपल्या वेळ किती काळ आपल्याजवळ आहे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे तो काळ वाया न घालवता क्षणोक्षण आपण कारणी राहावा, अशा प्रकारचा विचार आपल्याला ते करायला सांगतात. खरं तर नरदेहाची स्तुती केली आहे आणि स्तुती करता करता या नरदेहाकडून काय काय आपल्याला करून घ्यायचं आहे हे पण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. स्तवन म्हणावं तर बरोबरच आहे, स्तुती केलीच आहे, स्तवन केलंच आहे, पण हा नरदेह वाया जाऊ नये म्हणून आपल्याला बारीक बारीक गोष्टी समर्थ शेवटपर्यंत आपल्याला सांगतायत. ते आपल्याला सांगतायत की पुण्यमार्ग अवघा बुडाला, पापसंग्रह उदंड झाला, यमयात्रेचा झोला कठीण आहे. हे वाया घालवू नका. तर काय करा, हे असं सगळं हे करण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक करायला हवं असेल तर आपण ह्या सगळ्या बाजार भरलेला आहे त्या बाजारातून जरा बाजूला यायला हवं आणि या नरदेहाकडून खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट करून घ्यायला हवी. मी सुरुवातीलाच म्हटलं, भाग्यवान असणारे तुम्ही आम्ही आहोत. खरोखरच नरदेह आपल्याला भगवंतानी चांगला दिलेला आहे. त्या चांगल्यासाठी चांगला उपयोग करून घ्यावा आणि अशा प्रकारचं पारमार्थिक क्षेत्रामध्ये या मिळालेल्या नरदेहाचं चीज करून घ्यावं असं समर्थ आपल्याला सांगतात. आता ह्या जो स्तवनाचा दशक आपण पाहिला, त्या दशकानंतर स्वाभाविकच आपल्याला असं की आता मागच्या वेळेला पारमार्थिक स्तवन करून अभ्यासाला सुरुवात झालेलीच आहे, पण नरदेह नुसता मिळून उपयोग नाही. तर आपल्याला पुढल्या दशकामध्ये 5 चांगल्या आणि 5 वाईट अशा 10 गुणांचा आणि म्हणजे 5 गुणांचा आणि 5 अवगुणांचा अशा 10 गोष्टींचा विचार समर्थ पुढल्या ह्याच्यात आपल्याला सांगणार आहेत. की नरदेह मिळाला आहे, गोष्ट खरी आहे, पण हा नरदेहांमध्ये याच्यामधल्या कशाला आपण निवडावं हे जर कळायला हवं असेल तर आपल्यातलं चांगलं निवडायचं, जे वाईट असेल ते बाजूला करायचं. चाळणी, सूप कसं वापरायचं, चाळणीमध्ये वाईट गोष्टी काढून टाकायच्या, चांगल्या गोष्टी वरती ठेवायच्या, सुपामधल्या वाईट गोष्टी फेकायच्या, चांगल्या गोष्टी मागे ठेवायच्या. हे जसं आपण करतो तसं म्हणे हे आपल्याला निवडायला हवं. त्या पुढला जो दशक आपल्याला समर्थ सांगणार आहे त्या दशकामध्ये आपण 5 गुणांचा आणि 5 अवगुणांचा विचार करणार. बघूया या सगळ्यामधून प्रगती तर चांगली झाली आहे. देह मिळाला आहे, तो देह परमार्थाला आपल्याला लावायचा आहे, बुद्धीचा विचारांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आणि आता पुढल्या दशकामध्ये ज्या काही उणिवा त्रुटी चुकीच्या अवगुणांच्या गोष्टी आहेत त्या बाजूला करून या देहाकडून चांगल्याच गोष्टी आपण कशा आणखीन विकसित करू ते आपल्याला बघायचं आहे. पुढल्या अभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी जरा दशक वाचून ठेवा, म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल.
आज इथेच थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य कर्णी पडो. स्वदेश हित रक्षणा विण दुजी कथा नावडो, तुझ्या समह्या मुची तनु ही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.